नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी रौनक म्हात्रे तुमचं लोकल बंधन मीडिया चॅनल मध्ये स्वागत करतो. तुम्हाला एक खरा किस्सा सांगतो. हा कुठला फॉरेन देशातला सीईओ नाही, हा आपल्या आजूबाजूचाच किस्सा आहे. पुण्यातला एक तरुण, वय साधारण 28 वर्ष, IT कंपनीमध्ये साधीशी नोकरी, डेटा रिपोर्टिंग आणि एक्सेलवर काम, दररोज तेच काम, तेच मेल्स, तेच रिपोर्ट्स, पगार ठीकठाक, आयुष्य खूप सुरळीत चाललं होतं. एक दिवस ऑफिसमध्ये सांगितलं गेलं, नवीन AI टूल इम्प्लिमेंट होत आहे. काम सेम आहे, पण आता सॉफ्टवेअर करेल. पहिल्या महिन्यात त्याला वाटलं काही फरक पडणार नाही. दुसऱ्या महिन्यात त्याचं काम अर्ध झालं. तिसऱ्या महिन्यात HR चा कॉल आला. जॉब नाही जात, पण रोल बदलतोय. तुमच्याकडे AI टूल हाताळण्याचं स्किल नाही. त्या दिवशी तो घरी गेला, रेझ्युमे उघडला आणि पहिल्यांदा जाणवलं, माझी डिग्री जुनी नाही, माझं स्किल जुनं झालंय. आज AI बद्दल दोन टोकाची मतं ऐकायला मिळतात. काही लोक म्हणतात AI सगळ्यांच्या नोकऱ्या घेणार आहे, तर काही म्हणतात AI मुळेच आता नव्या संधी, नवे व्यवसाय आणि प्रचंड पैसा कमवण्याचे नवे मार्ग उघडणार आहेत. पण खरं सांगायचं झालं तर वास्तव या दोन्ही मतांच्या मध्ये आहे. कारण AI नोकऱ्या एका रात्रीत संपवत नाही, पण माणसाचं काम करण्याचं स्वरूप मात्र हळूहळू आणि शांतपणे बदलतोय. साध्या भाषेत सांगायचं झालं तर AI म्हणजे एक अशी टेक्नॉलॉजी जी माणसासारखा विचार करण्याचा प्रयत्न करते. ती लिहू शकते, बोलू शकते, फोटो, व्हिडिओ, डिझाईन तयार करू शकते, मोठा डेटा अॅनलाइज करू शकते आणि कस्टमर सपोर्ट सारखी कामं ही हँडल करू शकते. म्हणूनच AI ही फक्त भविष्याची गोष्ट राहिलेली नाही, तर ती आजच आपल्या मोबाईलमध्ये, ऑफिसमध्ये, बँकेत, हॉस्पिटल, सोशल मीडियावर वापरली जात आहे. आता प्रश्न असा आहे, हे सगळं भीतीदायक आहे की संधीचं संकेत आहे? याचं उत्तर संशोधनातच दडलेलं आहे. कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्टनुसार 2030 पर्यंत जगभरात AI आणि ऑटोमेशनमुळे सुमारे 92 दशलक्ष नोकऱ्यांमध्ये घट होऊ शकते. पण त्याच वेळी सुमारे 170 दशलक्ष नवीन नोकऱ्या तयार होतील. म्हणजे एकूणात पाहिलं तर जवळपास 78 दशलक्ष नोकऱ्यांची नेट वाढ होण्याची शक्यता आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, AI नोकऱ्या पूर्णपणे नष्ट करत नाही, तर नोकऱ्यांची प्रकार बदलतो. भारताकडे वळून पाहिलं तर सर्व्हिस नाव आणि इतर आंतरराष्ट्रीय अभ्यास सांगतात की 2030 पर्यंत मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि एज्युकेशन या क्षेत्रांमध्ये सुमारे 1.8 कोटी नोकऱ्यांवर AI चा प्रभाव पडू शकतो. म्हणजे बदल फक्त IT पुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेत पसरलेले आहेत. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026 नुसार आजच IT आणि GIG वर्कफोर्स मधील 40% जास्त लोक AI टूल्स वापरत आहेत. त्यामुळे एम्प्लॉयबिलिटी 56% पेक्षा जास्त झाली आहे आणि भारत 2027 पर्यंत जागतिक AI टॅलेंट पूलचा सुमारे 16% हिस्सा देऊ शकतो. म्हणजे 12-13 लाख AI प्रोफेशनल्स भारतातून तयार होऊ शकतात. नीती आयोगाच्या अंदाजानुसार AI मुळे भारतात 2030 पर्यंत सुमारे 40 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः AI इंजिनियर्स, मशीन लर्निंग स्पेशालिस्ट, डेटा सायंटिस्ट आणि कस्टमर एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स. पण एक कटू सत्य आहे, OECD आणि जागतिक संस्थांच्या रिपोर्टनुसार रिपिटेटिव्ह म्हणजे रोज रोज तेच करणाऱ्या कामांना सर्वात जास्त धोका आहे. जसं डेटा एंट्री, कॉल सेंटर किंवा BPO, कंटेंट रायटिंग आणि चॅट बेस्ड कस्टमर सपोर्ट. कारण ही कामं AI माणसापेक्षा जलद, स्वस्त, थकवा न येता आणि कमी चुका करून करू शकतो. त्यामुळे कंपन्या खर्च वाचवण्यासाठी ऑटोमेशनकडे झुकत आहेत. संशोधन असंही सांगतं की 2030 पर्यंत सुमारे 9% लोकांना आपलं काम बदलून दुसऱ्या प्रकारचं काम शिकावं लागू शकतं. म्हणजे नोकरी जाणार नाही, पण स्किल जुनी असेल तर नोकरी धोक्यात येऊ शकते. पण आता चांगली बातमी अशी की AI मुळे अगदी नवीन प्रकारच्या नोकऱ्या तयार होत आहेत. AI प्रॉम्प्ट एक्सपर्ट्स, AI असिस्टेड व्हिडिओ एडिटर्स, डिजिटल मार्केटर्स विथ AI आणि क्रिएटिव्ह थिंकर्स. तिथे मानवी विचारशक्ती, क्रिएटिव्हिटी आणि निर्णय क्षमता अजूनही खूप महत्वाची आहे. आणि आज जो माणूस AI ला शत्रू न समजता टूल म्हणून वापरतो, तो एकटाच 5 ते 10 लोकांची कामं करू शकतो. त्यामुळे AI वापरणारा माणूस पुढे जातो आणि बदल न स्वीकारणारा माणूस हळूहळू मागे पडतो. जर आपण या सगळ्या चित्राकडे एक पाय चार्ट म्हणून पाहिलं तर अंदाजे 28% नोकऱ्या AI मुळे थेट ऑटोमेशनच्या धोक्यात आहेत. सुमारे 52% नोकऱ्यांमध्ये माणूस आणि AI एकत्र काम करणार आहेत. म्हणजे नोकरी जाणार नाही, पण कामाचं स्वरूप बदलेल. आणि जवळपास 20% नोकऱ्या अजूनही सुरक्षित आहेत, जिथे मानवी क्रिएटिव्हिटी आणि गुंतागुंतीचे निर्णय गरजेचे आहेत.
भारतासारख्या देशात जिथे तरुण लोकसंख्या मोठी आहे, इंग्लिश आणि रिजनल लँग्वेजेसचा ॲडव्हान्टेज आहे आणि फ्रीलान्स व ऑनलाईन कामासाठी मोठं मार्केट आहे, तिथे AI हा धोका कमी आणि संधी जास्त ठरू शकते. फक्त आपण वेळेत स्किल अपडेट केलं, रिस्किलिंग स्वीकारलं आणि बदलाला विरोध न करता त्याच्यासोबत चाललो तर. म्हणून शेवटी प्रश्न इतकाच उरतो, AI तुमची नोकरी घेणार आहे का, की AI वापरून तुम्ही स्वतःला अजून मजबूत, अजून उपयुक्त आणि अजून यशस्वी बनवणार आहात? तुमचं मत काय आहे ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर शेअर करा, कारण आजच्या काळात खरी ताकद म्हणजे योग्य माहिती आणि योग्य दृष्टिकोन आणि वेळेवर स्किल अपडेट. नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.